नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कारंडे संजय कुमार, इयत्ता 12वी अर्थशास्त्र. 12व्या अर्थशास्त्रामधील आपण प्रकरण 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार पब्लिक फायनान्स इन इंडिया हे प्रकरण पाहत आहोत. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रकरणावरती बहुतांश प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि MPSC UPSC यामध्ये सुद्धा या प्रकरणावरचे बरेच प्रश्न विचारले जातात. काल आपण शासनाला वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्नाचे मार्ग म्हणजे पहिला कर आणि कराचे प्रकार, त्यानंतर कराव्यतिरिक्त जे उत्पन्न मिळतं त्याला करेतर उत्पन्न म्हणजे कराव्यतिरिक्त इतर मार्गाने जे उत्पन्न मिळतं त्याला करेतर उत्पन्नाचे स्रोत असं म्हटलं जातं. आणि कालच्या तासाला आपण हे करेतर उत्पन्नाचे स्रोत जवळजवळ 7-8 स्रोत आपण बघितलेले आहेत. आणि असं वेगवेगळ्या मार्गाने जे शासनाला उत्पन्न मिळतं, मग तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचे जे कर आहेत त्याच्यामध्ये शुल्क बघितलं, सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती बघितल्या आपण, विशेष कर किंवा कर्जाच्या माध्यमातून दंड, दंडात्मक रकमा, विशेष अधिभार, अशा वेगवेगळ्या मार्गानं कराशिवाय शासनाला उत्पन्न मिळतं. आता प्रकरण सुरू होऊन बरेच दिवस सुरू झालेले आहेत, परंतु तुमच्या डोक्यामध्ये असा एक प्रश्न पडायला पाहिजे होता की हे शासनाला वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न मिळतंय हे उत्पन्न फक्त कराच्याच माध्यमातून मिळतंय. आणि सध्या जो मार्केटमध्ये तुम्ही जर एखादी वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूंवरती जो वेगळा कर आकारला जातोय याचा अभ्यास कुठं होतोय की नाही, आणि तो कर कोणता आहे हेही तुम्हाला माहीत आहे की त्याला GST असं म्हटलं जातं. आणि हा GST म्हणजेच वस्तू आणि सेवा कर, इंग्रजीमध्ये याला गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हटलं जातं. आणि हे आपल्याला माहीत पाहिजे की सध्या जो बाजारामध्ये शासनाकडून कर घेतला जातो तो कर हा GST स्वरूपात आपल्याला द्यावा लागतो. आणि हा कर किंवा अशा प्रकारची कररचना आहे ती कधीपासून सुरू झाली, तर बघा स्क्रीनवरती दिसतंय की या GSTची सुरुवात आपल्या देशामध्ये 1 जुलै 2017 पासून झालेली आहे. म्हणजे 1 जुलै 2017ला आपल्या देशामध्ये GSTच्या माध्यमातून शासनानं कर गोळा करायला सुरुवात केली. बोर्डाच्या परीक्षेमध्ये ही तारीख किंवा याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. आणि हा कर कशा पद्धतीने किंवा ह्याची जी याच्या पाठीमागची काही पार्श्वभूमी आहे की नाही, तर त्याला पार्श्वभूमी आहे. सर्वप्रथम केळकर कृती समितीने 2004मध्ये हा GSTचा कर सुचविलेला होता, किंवा अंदाजपत्रक व्यवस्थापनाच्या अंमलबजावणी कायद्यावरील ही केळकर समिती होती. आणि त्यांनी जुलै 2004मध्ये हा GST सारखा कर सुचवलेला होता की जो आता शासनानं जे वेगवेगळ्या प्रकारचे कर या अगोदर शासन आकारत होते, आणि हे जे कर होते ते कर कुठल्या प्रकारचे होते, किंवा शासनाला याच्या अगोदर जे उत्पन्न मिळत होतं किंवा आपण म्हणतो GST, सध्या जे GSTच्या माध्यमातून शासनाला उत्पन्न मिळते त्याच्या अगोदर शासन मग कोणत्या कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळवत होतं, किंवा शासनाला जे कर मिळत होते किंवा उत्पन्न मिळत होतं ते कराच्या व्यतिरिक्त आणि कराच्या माध्यमातून मिळणारे जे उत्पन्न होतं ते उत्पन्न मग होतं का नाही, मग आता कुठल्या प्रत्यक्ष म्हणजे अशा प्रकारचं प्रत्यक्ष आता जे कर वसूल केला जातोय हा कर कशा स्वरूपाचा आहे याची माहिती तुम्हाला होणं गरजेचं आहे. आणि या GSTवरती बऱ्याच वेळा बहुतेक वेळा बोललं जाते, किंवा तुम्ही जिथं जिथं दुकानामध्ये वस्तू खरेदी करायला जाताय त्यावरती हा GSTचा उल्लेख होतोय. मग हा GST नेमकं काय आहे हेही तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजेच
या जी एस टीची सुरुवात जरी 1 जुलै 2017ला झालेली असली तर सर्वप्रथम काँग्रेसच्या काळामध्ये 2004ला या जी एस टीच्या बाबतीमध्ये किरकोळ कृती समितीने हा प्रस्ताव सुचवलेला होता. आणि अशा प्रकारच्या या कर रचनेच्या बाबतीमध्ये खरी सुरुवात झाली ती 2016मध्ये, की राज्यघटनेमध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये 121वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्या अन्वये एक परिषद स्थापन करून या जी एस टीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि या परिषदेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री, महसूल राज्यमंत्री आणि प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि याच परिषदेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या वस्तू व सेवा कर याची म्हणजे त्याचा दर काय असला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणाकोणाला सूट दिली गेली पाहिजे आणि जी एस टीची किमान पातळी म्हणजेच काय असायला पाहिजे, किती प्रमाणात, की सध्या त्याची पातळी 28% आहे. म्हणजे जी एस टी जर तुम्ही एखादी वस्तू 100 रुपयाची वस्तू खरेदी केली तर त्या 100 रुपयाच्या वस्तूवरती जास्तीत जास्त 28% जी एस टी आकारला जातो. म्हणजे त्यापेक्षा म्हणून त्याची किमान पातळी काय असली पाहिजे किंवा त्याची मर्यादा किती प्रमाणात असायला पाहिजे या बाबतीमध्ये काही शिफारशी करण्याच्या बाबतीमधला अधिकार या परिषदेला किंवा समितीला 2016च्या अन्वये म्हणजे घटनेमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून त्याचा अधिकार या कृती समितीला देण्यात आला. म्हणजे या समितीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणजे देशाचे जे अर्थमंत्री आहेत ते अर्थमंत्री, महसूल राज्यमंत्री, राज्यांच्या अर्थमंत्री यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचा वस्तू आणि सेवांवरील कर हा आकारला जातो आणि याच्या माध्यमातून शासनाला उत्पन्न मिळत असतं. मग आता तुम्ही म्हणाल या अगोदर जे उत्पन्न मिळत होतं प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून किंवा अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून हे जे उत्पन्न मिळत होतं सध्याही अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून शासनाला उत्पन्न मिळते, ते बंद झालेलं नाही. परंतु मग अशी जी एस टीची रचना किंवा अंमलबजावणी करण्याचं मुख्य कारण काय, तर ते कारण महत्त्वाचं आहे. म्हणजे वस्तू निर्माण करण्यासाठी आणि विक्री यावरती जो कर आकारला जातो तो वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कर आकारला जातो. मग तो उत्पादन शुल्काच्या माध्यमातून आकारला जायचा आणि मग त्याच्यामध्ये राज्याचा कर वेगळा, केंद्र शासनाचा कर वेगळा, अशा प्रकारे वेगवेगळ्या करामुळं एकाच वस्तूवरती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कर आकारणी केली जात होती आणि याचा कुठंतरी समन्वय साधला गेला पाहिजे आणि अशा वस्तूंवरती जो कर आकारला जातोय तो नेमका कोणी भरला पाहिजे या बाबतीमध्ये या समितीच्या माध्यमातून काही तरतुदी सुचवण्यात आल्या आणि त्याच्या अनुषंगानं संपूर्ण देशामध्ये म्हणजे असा जो संपूर्ण देशामध्ये जो कर रचना केलेली आहे किंवा कर आकारला जातोय त्याच्यामध्ये कुठंतरी एक वाक्यता यावी किंवा एकाच प्रकारे तो कर किंवा कुठंतरी एकाच ठिकाणी तो गोळा केला पाहिजे किंवा वसूल केला पाहिजे या दृष्टिकोनातून जी एस टीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. म्हणजे काय नेमकं करण्यात आलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा कर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये म्हणून कंपन्यांना वेगळा कर भरावा लागायचा, जे होलसेल विक्रेते होते त्यांना वेगळा कर भरावा लागायचा आणि मग आपल्याला माहीत आहे की काही वस्तूंच्या बाबतीमध्ये किंमत आकारत असताना त्या वस्तूच्या किमतीवरती कंसात लिहिलेलं होतं की ही किंमत आहे ती सर्व करांसहित म्हणजे कंसामध्ये इन्क्लुडिंग ऑफ ऑल टॅक्सेस अशा प्रकारचा पूर्वी उल्लेख केला जायचा. म्हणजे त्या किमतीमध्ये ते कर समाविष्ट असायचे आणि मग ती किंमत दिल्यानंतर आपल्याला वेगळा कर द्यावा लागत नव्हता. परंतु आता तसं नाही. तर आता तुम्ही बाजारातून वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूवरती हा कर वेगळ्या स्वरूपात दिला जातोय, तो जी एस टी. म्हणजे हा वस्तू आणि सेवा ज्या वस्तू म्हणजे तुम्ही पॅकिंगच्या माध्यमातून आणि याच्यामध्ये शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये काही सवलती दिलेल्या आहेत, परंतु ज्या इंडस्ट्रीयल पॅकिंगच्या वस्तू आहेत त्याच्या बाबतीमध्ये काही वस्तूंना सवलती दिलेल्या आहेत आणि बाकीच्या वस्तूंना मात्र हा कर कंपल्सरी लावला जातो.
म्हणजे नेमकं काय केलं तर संपूर्ण देशभरामध्ये वस्तू आणि सेवांवरील जो एक व्यापक कर आहे, केंद्र आणि राज्य शासनाच्या म्हणजे याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, अतिरिक्त सीमा शुल्क, राज्यांचा मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, त्याला फॅट असं म्हटलं जायचं, प्रवेश कर, कर्मणूक कर, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जो कराची वसुली केली जायची तो आता कर बंद करण्यात आला आणि याच्याऐवजी एकच कर लागू करण्यात आला, तो म्हणजे 1 जुलै 2017 पासून तो GST. म्हणजे आता या व्यतिरिक्त जे बाकीचे कर आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. बंद म्हणजे बाकीचे म्हणजे आता उत्पन्न कर, इन्कम टॅक्स हा काय बंद करण्यात आलेला नाही, म्हणजे हे कर सुरू आहेत. परंतु एकाच वस्तूच्या बाबतीमध्ये जसं मी सांगितलं आता तुम्हाला की जो प्रवेश कर होता किंवा कंपन्यांना द्यावा लागणारे किंवा सीमा शुल्क असेल, सेवा कर असेल, म्हणजे असे जे कर आहेत त्याच्या व्यतिरिक्त ते सर्व बंद करून त्या ठिकाणी GST सारखा एकच कर आता लागू करण्यात आलेला आहे. आणि असे GST म्हणजे नेमकं काय तर त्याचे 1-2-3 प्रकार आहेत. आता तुम्हाला GST म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, आणि हा कर 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये परत आपल्याला 3 प्रकार बघायला मिळतील. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे CGST. CGST म्हणजे तरी काय तर त्याला केंद्रीय वस्तू व सेवांवरील कर असं म्हटलं जातं, म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, त्याला केंद्रीय वस्तू व सेवा कर असं म्हटलं जातं. आणि हा कर देशांतर्गत वस्तू व सेवा यांच्या पुरवठ्यावरती केंद्र सरकारने आकारलेला हा कर आहे. म्हणजे हा कर देशांतर्गत वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावरती केंद्र शासनाकडून आकारला जातो, म्हणून त्याला CGST असं म्हटलं जातं. म्हणून केंद्र सरकारकडून आकारला जातो म्हणून त्याला सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हटलं जातं, हा CGST. आणि या व्यतिरिक्त दुसरा आहे तो म्हणजे SGST, त्यालाच राज्य वस्तू व सेवा कर असं म्हटलं जातं, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. आता आपलं महाराष्ट्र शासन आहे, शेजारील राज्य आहे कर्नाटक शासन आहे किंवा उत्तर प्रदेशासारखं राज्य आहे, अशा वेगवेगळ्या राज्यांनी त्या राज्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला हा मिळणारा कर त्यालाच राज्य वस्तू व सेवा कर असं म्हटलं जातं. म्हणजेच वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतल्यामुळे मग त्या राज्यांमध्ये वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतल्यामुळे राज्य सरकारला हा कर मिळत असतो, त्या करालाच SGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स की राज्य सरकारला हा कर मिळत असतो, म्हणून त्याला SGST असं म्हटलं जातं. आता पुढचा बघा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे IGST त्यालाच इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, म्हणजे एकत्रित वस्तू व सेवांवरचा जो कर आहे त्याला IGST असं म्हटलं जातं. म्हणजे आंतरराज्य वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावरती तो लागू केला जातो. म्हणजे आंतरराज्य वस्तू व सेवांवरती म्हणजेच कुठला, समजा आपल्याला महाराष्ट्रामध्ये सफरचंदाचं उत्पादन होत नाही, मग ते सफरचंद आपल्याला सिमला किंवा काश्मीरवरून आयात म्हणजे मागवावं लागतं. आणि अशा वस्तूवरती मग आता सफरचंद हे शेतीमधलं उत्पादन आहे, त्याच्यावरती कराची आकारणी केली जात नाही. परंतु काही वस्तू या UP असतील किंवा उत्तर प्रदेशासारख्या राज्यामध्ये निर्माण होतात आणि त्या आपल्याकडे निर्माणच होत नाहीत, किंवा ज्या महाराष्ट्रामध्ये वस्तूंची निर्मिती होते, उद्योगांची निर्मिती होते, त्यांची मात्र तिकडं कर्नाटक राज्यांमध्ये त्याचं उत्पादन होत नाही. मग या महाराष्ट्रातून जर बाहेरच्या राज्यांमध्ये न्यायच्या असतील तर त्या राज्यांतर्गत म्हणजे आंतरराज्य वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावरती हा कर आकारला जातो, म्हणून याला एकत्रित वस्तू व सेवा कर किंवा इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हटलं जातं. अशा प्रकारचा करही आकारला जातो. या व्यतिरिक्त नुकसान भरपाई कर वगैरे असाही कर शासनाकडून आकारला जातो, तो वेगवेगळ्या प्रकारचा. मग आता असाच म्हणजे पूर्वीची जी कररचना होती त्या कररचने सोडून किंवा अशा प्रकारच्या कराचे जे प्रकार होते ते सोडून आता हा जो GST आकारण्यात आलेला आहे
किंवा GST सारखा कर लागू करण्यात आलेला आहे. हा लागू केल्यानंतर आपल्या देशातील शासनाला कोणकोणते फायदे होतील किंवा अपेक्षित लाभ कुठले मिळतील ते लाभ शासनानं किंवा या कृती समितीनं किंवा या कर परिषदेनं सुचवलेले आहेत. म्हणजे कर परिषद जी स्थापन करण्यात आलेली होती 2016, त्यांनी सांगितलं की जर पूर्वीची जी कररचना होती किंवा कराचे जे प्रकार होते त्या व्यतिरिक्त जर हा GST लागू केला तर आपल्या देशाला पुढील प्रकारचे लाभ किंवा फायदे मिळतील. म्हणून वस्तू आणि सेवा कर यांचे जे अपेक्षित म्हणजे हे जे भविष्यात आहेत, अजून याचे कुठलेही फायदे आपल्याला मिळताना दिसून येत नाहीत, परंतु त्या कर परिषदेनं अशा प्रकारचे फायदे मिळतील ते सुचवलेले आहेत. त्याच्यामधला फायदा काय आहे तर एकात्म सामायिक राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण होण्यास मदत होईल. बघा, म्हणजे हा एक लाभ किंवा फायदा होईल. म्हणजे एकात्म सामायिक राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण होण्यास मदत होईल म्हणजे काय तर संपूर्ण देशामध्ये आपण बघितलं की दिल्लीमधला बाजार वेगळा, मुंबईमधला बाजार वेगळा आहे, पुण्यामधला बाजार वेगळा आहे, बारामतीमधला बाजार वेगळा आहे आणि या वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वस्तूवरती वेगवेगळ्या प्रकारचा कर आकारला जात होता पूर्वी. तो कर आता असा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असणार नाही. दिल्लीमधला जो रेट आहे तो मुंबईमध्ये असणार, मुंबईमधला असेल तो बारामतीमध्ये असेल आणि बारामतीमध्ये असणारा रेट आहे तो पुण्यात सुद्धा असणार आहे. म्हणजे अशा प्रकारची संपूर्ण देशामधली जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये एक वाक्यता येण्याच्या दृष्टिकोनातून हा कर अपेक्षित किंवा त्याच्यापासून एक लाभ होऊ शकतो, अशा प्रकारचं एक भावना याच्यामधून त्या कर परिषदेने सुचवलेलं आहे की हा देशाला लाभ होऊ शकतो की हा एक अपेक्षित लाभ आहे GSTचा. मग दुसरा एक लाभ बघा तिथं सांगितलेला आहे, तो काय म्हटलेला आहे तर विदेशी गुंतवणूक व मेक इन इंडिया चळवळीला चालना मिळेल. आता किती प्रमाणात मिळालेली आहे हे सांगता येणार नाही. विदेशी गुंतवणूक त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आपल्या देशामध्ये किती प्रमाणात वाढेल या बाबतीमध्ये आपल्याला काही सांगता येणार नाही, परंतु विदेशातून अनेक उद्योग व्यवसाय म्हणजे कर रचनेमध्ये जर एक वाक्यता आली किंवा कराचा आकडा फिक्स झाला तर विदेशामधले अनेक उद्योग आपल्या देशामध्ये किंवा विदेशी लोक आपल्या देशामध्ये येऊन उद्योग सुरू करतील. म्हणून विदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल आणि मेक इन इंडिया चळवळ जी होती शासनाने किंवा मोदी सरकारची आपल्याला माहीत आहे जी चळवळ होती त्या चळवळीला सुद्धा काय होणार आहे चालना मिळेल. म्हणजे आपल्या देशामधल्या उद्योग व्यवसायाला याच्यामधून काय होईल चालना मिळेल. हा एक अपेक्षित लाभ गृहीत धरण्यात आलेला आहे. बघा, तिसरा तो म्हणजे सुसूत्रीकरण. कराच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी सांगितलं कराचे दर वेगवेगळे होते. वेगवेगळा कर हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आकारला जायचा. कोण 5%, कोण 10%, असं कराचं प्रमाण देखील वेगवेगळं होतं. म्हणून त्या सगळ्या कराच्या बाबतीमध्ये एक सूत्रीकरण म्हणजे एक वाक्यता किंवा सुसूत्रीकरण निर्माण होऊ शकतं GSTमुळं. आता याच्या बाबतीमध्ये हा एक अपेक्षित लाभ महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता प्रत्यक्षपणे काहीतरी अपेक्षित अशा प्रकारचं फळ मिळालेलं आहे असं म्हणता येईल. कारण आता वेगवेगळ्या ठिकाणी कर भरण्याची गरज नाही आणि जो कर आहे तो आपल्याला आता माहीत झालेला आहे. म्हणून त्या करामध्ये सुसूत्रीकरण आलेलं आपल्याला दिसून येत आहे. बघा, चौथा लाभ दिलेला आहे वस्तू निर्माण क्रियेला चालना. मग आता वस्तू निर्माण क्रियेला चालना किती प्रमाणात मिळेल हे आपण काय सांगू शकत नाही. की GST जर लागू करण्यात आला तर शासनाकडूनच सांगितलं की या GSTमुळं वस्तूंच्या आयात निर्यात व्यापाराच्या बाबतीमध्ये सुधारणा होऊ शकते किंवा वस्तू निर्माण उत्पादनामध्ये चालना मिळू शकते. कारण उद्योगधंद्यांना पोषक वातावरण निर्माण होईल आणि त्यामुळं उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. असा एक अपेक्षित लाभ गृहीत धरण्यात आलेला आहे. बघा, पुढचा गुंतवणूक सुधारणा. तर जी उद्योग व्यवसायामध्ये जे लोकांच्याकडे गुंतवणूक केली जात होती किंवा देशामध्ये अशी गुंतवणूक केली जाऊ शकते त्याच्यामध्ये वाढ होऊ शकतं. म्हणजे एकूण गुंतवणूक इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ होऊ शकते. आणि आपल्याला माहीत आहे इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीमध्ये जर सुधारणा झाली किंवा वाढ जर झाली तर त्याच्यामधून अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
हा मुद्दा देखील आपल्याला पुढे बघायचा आहे. बघा, पुढचा लाभ आहे तो म्हणजे कर व्यवस्था सुलभ झाली. आता हा अपेक्षित लाभ झालेला आहे असं म्हणता येईल, कारण आपण एकाच ठिकाणी GST भरतोय आणि तो GST जरी आपण अप्रत्यक्षरित्या, प्रत्यक्ष वस्तू खरेदी केल्यानंतर दिल्यानंतर दुकानदार हा अप्रत्यक्षरित्या अशा प्रकारचा कर हा दर महिन्याला 3 महिन्याच्या आतमध्ये तो शासनाकडे जमा करत असतो. हा एक लाभ या कर व्यवस्थेमध्ये सुलभता येण्याचा दिसून येतोय की आलेले आहे. बघा, आता पुढचा जो लाभ आहे 7वा, किंमत कमी होण्यास मदत. आता याच्यामध्ये मात्र आपल्याला फारसा असा काही बदल झालेला किंवा हा अपेक्षित लाभ झालेला आहे असं म्हणता येणार नाही. दिवसेंदिवस वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत चाललेल्या आहे. परंतु या अगोदरच्या काळामध्ये कराच्या बाबतीमध्ये दुकानदार किंवा विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट केली जात होती. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा कर, त्याच्यामुळं कमी जास्त किंमत आकारली जात होती. त्याच्यामुळं नेमकी वस्तूची किंमत माहीत नव्हती. परंतु आता या GSTच्या आकारामुळं किंवा GST सारखा कर लागू केल्यामुळं वस्तूंची किंमत जरी कमी नाही झाली तरी तुम्हाला फिक्स की कुठल्याही ठिकाणी जरी वस्तू खरेदी केली तर त्याची किंमत मात्र आपल्याला सर्वत्र सारखी होताना दिसून येते. बघा, 8वा लाभ या ठिकाणी सांगितलेला आहे की या GSTचा लाभ औद्योगिक क्षेत्रामध्ये सुधारणा. आता GSTचा फायदा नेमका कोणाला? ग्राहकांना, विक्रेत्यांना का उत्पादकांना? तो महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शासनाचं उद्दिष्ट आहे की उद्योग क्षेत्रामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि उद्योग क्षेत्रामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून हा GST सारखा कर अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कंपन्यांना देखील आता कळून चुकलेलं आहे की एखाद्या वस्तूवरती किती प्रमाणात कर आकारला जातो. म्हणजे आपण म्हणतो शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये जी शेती किंवा शेतीमधून ज्या वस्तू व सेवा उत्पादित होतात त्यांच्यावरती अत्यल्प कर किंवा काही अंशी करही आकारला जात नाही. परंतु उद्योग व्यवसायातून निर्माण होणाऱ्या वस्तूंवरती जवळजवळ आपण बघतो 5%, 18%, 14% ते 28% कराची आकारणी केली जाते. मग कोणत्या वस्तूवरती किती प्रमाणात कर आकारला जातो हे आता उद्योग व्यवसायांच्या दृष्टिकोनातून स्पष्ट किंवा एक वाक्यता आल्यामुळं आता त्या क्षेत्रामध्ये किंवा उद्योगांमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा लाभ कराचा दिसून येतोय. आणि शेवटचा, रोजगाराची निर्मिती होऊ शकते. म्हणजे GST सारखी कररचना प्रणाली लागू केल्यामुळं देशामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं शासनानं किंवा त्या कर परिषदेनं एक अपेक्षित असा लाभ गृहीत धरलेला आहे. परंतु याच्यामध्ये किती प्रमाणात रोजगारात वाढ झालेली आहे 2017 पासून, म्हणजे 1 जुलै 2017ला या कराची सुरुवात झाली तेव्हापासून रोजगाराच्या संधी वाढल्या की कमी झाल्या हे सांगण्याची गरज नाही. ते प्रत्यक्ष आता दिसून येते की अशा रोजगारामध्ये वाढ झालेली आहे की घट झालेली आहे हे तुम्हाला कळून चुकलेलं आहे. परंतु या कराच्या माध्यमातून रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल असं एक अपेक्षित लाभ गृहीत धरलेला आहे. आणि अशा प्रकारे या कराच्या माध्यमातून अपेक्षित लाभ कोणकोणते मिळतील हे आपल्या लक्षात आलेलं असेल. आता यानंतर असा कर कशा पद्धतीनं वसूल केला जातो याच्या बाबतीमधलं एक पावतीचं उदाहरण बघा, स्क्रीनवरती दिसतंय. तुमच्या पुस्तकामधलंच उदाहरण आहे. बघा काय म्हटलेलं आहे तर त्याच्यावरती पहिली डेट दिलेली आहे 27/12/2019ची पावती. टायमिंग पण दिलेलं आहे 8:11:59 दुपारचं टायमिंग आहे, PM म्हटलेलं आहे. आणि बघा बिल नंबर दिलेला आहे, टेबल नंबर दिलेला आहे, त्या स्टाफचं नाव पण दिलेलं आहे आणि त्या कोणकोणत्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याची क्वांटिटी दिलेली आहे. बघा तिथं म्हणजे क्वांटिटीमध्ये दिलेलं आहे बघा 6 वस्तू 595 रुपये किंमत आणि एकूण किंमत दिलेली आहे 3570. आणि असं 4 वस्तू खरेदी केल्यानंतर 3950 रुपयाचं बिल झालेलं आहे. म्हणजे आणि त्याच्यावरती CGST 2.50% आणि SGST 2.50% असा 5% कर लावल्यानंतर एकूण 98 रुपये
राज्य शासनाचा कर आणि 98 रुपये केंद्र शासनाचा कर, म्हणजे 98 रुपये 75 पैसे. आणि ते तुमच्या वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट केल्यानंतर तुमची एकूण किंमत किती झालेली आहे, तर तिथं 4148 एवढी दर्शवलेली आहे. त्या दुकानदाराचा व्हॅट नंबर, GST इनवॉइस काय नंबर असेल तो दिलेला आहे. अशी ही पावती ऑथराइज्ड सिग्नेचरच्या माध्यमातून तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसते की अशा प्रकारचं बिल हे GSTचं बिल केलं जातं. आणि याचे एक दुसरा नमुना बघा तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. बघा माझंच उदाहरण दिलेलं आहे की जर तुम्हाला दुकानदारानं अशा प्रकारची पावती दिली किंवा बघा या दुकानदाराचं नाव दिलेलं आहे आणि त्या दुकानदारानं काही वस्तू पेननं लिहिलेल्या आहेत आणि 750 रुपये बिल केलेलं आहे आणि हे आपण देतो. आता याच्यावरती कुठं GST लावला आहे का? नाही. म्हणजे अशा प्रकारचं जर बिल तुम्हाला दुकानदारानं दिलं तर समजायचं की ज्या वस्तू तुम्ही खरेदी केलेल्या आहेत, मग इथं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, एक 5-6 प्रकारच्या वस्तू दाखवलेल्या आहेत आणि त्या वस्तूंची किंमत, क्वांटिटी, किंमत आणि एकूण किंमत तिथं दर्शवलेलं आहे. आणि अशी वस्तूंच्या वरच्या किमती दुकानदार वसूल करत असतो आणि प्रत्यक्ष मात्र त्या वस्तूवरती कुठल्याही प्रकारचा GST न आकारता किती GST भरला जातोय आणि किती आकारला जातोय हे सांगितलं जात नाही. म्हणून याला बोगस बिल असे आपण म्हणू शकतो. बघा यानंतर एक ऑथराइज्ड अशा प्रकारचं बिल तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. बघा त्या ठिकाणी माझंच नाव आहे आणि बघा ते बिल काय म्हटलेलं आहे, म्हणजे टॅक्स इनवॉइस कॅश असं म्हटलेलं आहे. तिथं वस्तूचं नाव दिलेलं आहे बघा आणि वस्तूची तिथं क्वांटिटी पण दिलेली आहे 167 रुपये. बघा तिथं डेट, टायमिंग. आता हे 22/9/2020 म्हणजे गेल्या महिन्याभरातलं हे बिल आहे आणि कुणी खरेदी केलेलं आहे, तो मॅनेजरचं नाव दिलेलं आहे बघा, शंकर बाजीराव असं नाव म्हटलं आहे, म्हणजे पालेकर त्याचं नावही दिलेलं आहे. मोड ऑफ पेमेंट म्हटलेलं आहे की कॅशमध्ये खरेदी केलं आहे का कशाच्या माध्यमातून, त्याचं टायमिंग वगैरे. तर ते 16:51 म्हणजेच काय 4:51 हे वस्तू खरेदी केलेलं आहे. ते बिल त्या पद्धतीनं, म्हणजे ज्याने हा बिल आकारलेलं आहे त्याचं नावसुद्धा तिथं दिलेलं आहे, ते सांगायची गरज नाही. आणि बघा पावतीमध्ये त्याची किंमत दिलेली आहे, वस्तूंची संख्या दिलेली आहे आणि तिथं CGST आणि SGST त्याची अमाऊंट दिलेली आहे बघा. आणि त्या अमाऊंट किती आहे, 23.51 पैसे एवढे अमाऊंट होते, म्हणजे त्याचा रेट वगैरे तिथं दिलेला आहे. SGST अमाऊंट 23.51 पैसे त्या वस्तूच्या किमतीमध्ये आणि नेट अमाऊंट तुम्ही 214 रुपये दिलेले आहे. अशा प्रकारचं हे बिल तुम्हाला दिलेलं असेल तर ते अधिकृत बिल आहे, त्याला GSTचं बिल असं म्हटलं जातं. आणि हा कर केंद्र शासनाकडे जमा होतो आणि केंद्र शासन मग राज्यांना त्याच्यामधला त्यांचा वाटा त्या राज्यांना वाटत असतं किंवा देत असतं. त्या विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचं कराच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न शासन काय करत असतं, खर्च करत असतं. बघा आणखीन एक त्याच्यामधला नमुना दिलेला आहे की हे प्रमाण किती असतं. बघा बिलाच्या बाबतीमध्ये नेट बिल अमाऊंट दाखवलेलं आहे आणि अमाऊंट अक्षरी आणि अंकी बघा. आणि तिथं GSTची समरी दिलेली आहे. तर CGST 14% आहे आणि SGST, CGST म्हणजेच काय, केंद्रीय वस्तू व सेवांवरील कर 14% आणि SGST म्हणजेच काय, स्टेट गव्हर्नमेंट GST म्हणजेच काय, वस्तू व सेवांवरील कर म्हणजे राज्य सरकारचा कर. आणि ह्या कराचं प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं आहे की 167 रुपयाच्या वस्तूंवरची ते 23 रुपये हा एकूण. आणि त्या ठिकाणी कस्टमर सिग्नेचर. आणि बघा हे बिल कोणतं आहे तर जय ट्रॅक्टर्स या नावातून त्यांच्याकडून एक पार्ट खरेदी केला आणि त्या पार्टवरती हे बिल आकारलेलं आहे. अशा प्रकारचं हे बिल GSTचं बिल किंवा CGSTचं बिल तुम्हाला मिळतं आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारचे व्यवहार सध्या आपल्याला होताना दिसून येतात. अशा प्रकारे म्हणजे हे GST म्हणजे नेमकं काय आहे आणि SGST म्हणजे काय, CGST म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं असावं. यानंतर आपल्याला
अशा प्रकारच्या CGST किंवा याच्या माध्यमातून म्हणजे हे जे पैसे शासनाला मिळतात ते शासन असं देशामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी खर्च करत असतं. परंतु हे सुद्धा पैसे शासनाला अपुरे पडतात आणि या व्यतिरिक्त मग आणखीनही म्हणजे करा व्यतिरिक्त शासनाला कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळतं त्या प्रकारचे जे कोणकोणते मार्ग आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहूया. तोपर्यंत नमस्कार.